सखी सावली काव्यांजली। हात पकड। थांब। मला तुम्हा दोघींशी महत्त्वाचं बोलायचं आहे। चला, डिस्चार्जची सगळी फॉर्मॅलिटी झालेली। हो का? बरं झालं। निघूया मग आपण। सुटले बाबा एकदाची। एक मिनिट, ऍक्च्युली एक गोष्ट राहिली आहे। हेच राहिलं होतं इथे, तुझी स्माइल। अंजली, तुझा चेहरा हसराच छान दिसतो। प्लीज नेहमी अशीच हसत राहा। गुड मॉर्निंग मिस अंजली, फ्रेश दिसतायत एकदम। बरं, घरी गेल्यानंतर आराम करायचा, वेळच्या वेळी औषधं घ्यायची आणि चेकअपला यायचं। हो डॉक्टर, तुमच्या सगळ्या टीमनी खूप मेहनत घेतली हिच्यासाठी। थँक्यू। खरंच। बरं, तुम्ही म्हणाला होतात की ज्यांनी हिच्या रेअर ब्लड ग्रुपचा डोनर अरेंज केला होता त्यांच्याशी ओळख करून देणार, भेटायचं होतं एकदा त्यांना। अरे हो, बरी आठवण करून दिली। तो बाहेरच कॉरिडॉर मध्ये उभा आहे, दुसऱ्या एका पेशंटसाठी ब्लड अरेंज करतो। चला, ओळख करून देतो। हो चल। चला चल। हाच तो मुलगा सुजित। तुम्ही रक्त मिळवून दिलं त्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला। तुमचे उपकार कसे फेडू दादा, खरंच काय कळत। हे बघा, उपकार वगैरे काही म्हणू नका। मी जे काही केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं। तुम्ही मला तुमचा भाऊच समजा। हं? खरं दादा, देव तुमचं नक्की भलं करेल। धन्यवाद। सुजित, येस सर। हॅलो। हॅलो। हा सुजित, तुमच्या पेशंटसाठी यानेच ब्लड अरेंज केलं। काय चमत्कार करतो ह्याचा या लास्ट हो। सर, चमत्कार वगैरे काही म्हणू नका। मी फक्त माझे प्रयत्न करतो, बाकी सगळं त्याच्या हातात। खरंच अगदी देवासारखे धावून आलात तुम्ही। तुमचे आभार कोणत्या शब्दात मानावे मला कळतच नाहीये। नकाच मानू। नाही, खरंच थँक्यू सो मच। अंजलीच्या ब्लड ग्रुपची बॅगही मिळत नव्हती आणि कोणी डोनरही नव्हता, पण थँक्स टू यू, तुमच्यामुळे ते शक्य झालं। ऐका ना,
तुम्ही कुणीही मला आहो जाओ अजिबात करू नका. अहो मला फार ऑकवर्ड होतो, मी काही एवढा मोठा नाहीये. आणि थँक्यू तर अजिबात म्हणू नका. मी हे सगळं सोशल सर्व्हिस म्हणून करतो. सकाळी आणि रात्री मला जसा वेळ मिळेल तसा मी इथे येतो आणि इथली कामं करतो. पण ह्या मधल्या वेळात माझी स्वतःची सुद्धा कामं असतात आणि ती मी करतो. खरं सांगू का, ऍक्च्युली ज्यांना ज्यांना रक्त हवंय त्या सगळ्यांना मी माझे फॅमिली मेंबर समजतो. कारण ज्याने जवळच्यांना गमावलंय त्यालाच फॅमिलीची किंमत जास्त कळते. म्हणजे माझ्या आईबाबांचा एक मेजर ऍक्सिडेंट झाला होता, पण तेव्हा त्यांना वेळेवर रक्त मिळालं नाही. आणि त्यातच ते तेव्हापासून मी ठरवलं कुणाला रक्त मिळालंच नाही असं होऊच द्यायचं नाही. आणि त्यासाठी माझे प्रयत्न चालू असतात. आणि बाकी सगळं त्याच्या हातात. खूप मोठं काम करताय तुम्ही. तुमच्या आई वडिलांना तुमचा अभिमान वाटत असेल. आज गणपती बसतायत आणि आजच्या दिवशीच माझ्या बहिणीला मी सुखरूप घरी घेऊन जाऊ शकते. ते फक्त तुमच्या मदतीमुळे. ऐका ना, आमच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती बसतो. तुम्हाला वेळ मिळेल तसा दर्शनाला या ना घरी. आम्हाला खूप बरं वाटेल. शुअर. नक्की या हा, मी वाट बघते. नक्की येतो. आणि गेट वेल सून. थांब तिथेच. या आत या सगळेजण. अंजली ये बाळा. आशू हात धर तिचा. ये. आज कसा योग आहे बघ. गणपती बाप्पा बसण्याच्या दिवशीच तू आलीस हॉस्पिटलमधून. बाप्पाचीच कृपा आहे. काल खरं तर मला खूप धाकधूक वाटत होती की या वर्षी गणपती बाप्पाची सेवा कशी होणार. पण तो विघ्नहर्ता आहे. त्यांनी सगळी विघ्न पळवून लावली. पण काय हो मीनाक्षीताई, बाप्पा आले नाहीये अजून? मला वाटलं बाप्पा घरी आलेत म्हणून काव्य अंजलीला दर्शनाला घेऊन आली की काय. काळजी करू नका सुनंदर. हे आणि विश्वजित गेलेत गणपती बाप्पाला आणायला. येतच असत. हो ना, मग काही हरकत नाही. बरं, पण आता आम्ही जातो घरी, कारण डॉक्टरने अंजलीला आराम करायला सांगितलंय ना. उद्या येतो की दुपारी. हा चल निघूया. ये. थांबाई. तू आणि आशू जा. लाडू काही दिवस इथेच राहणार. इथे राहील का? तिकडे तिची काळजी घ्यायला कोणीही नाहीये. डॉक्टरांनी तिची काळजी घ्यायला सांगितली. मी इथे लक्ष ठेवेन तिच्यावर. काव्या, अगं असं काय म्हणतेस? काळजी घ्यायला कुणी नाही म्हणजे मी जपणार नाही का तिला? अगं मी काकू आहे तिची. हो हो, तुमचं जपणं काय आहे ते माहिती आहे आम्हाला. काव्या बरोबरच बोलतीये. सणवार आहे तर राहू देत तिला इथे. दुखणं विसरेल ती इथे राहिल्यानंतर. हो, आता तुम्ही एवढा आग्रहच करताय तर राहू दे इथे. मग आम्ही आता जातो, थकायला झालंय. दुपारी येताना काहीतरी नैवेद्याचं घेऊन येत. हा
येते. काळजी घे. चला. जायचा जा आज. अरे हे काव्या प्रभुदेसाईंना कळवायला हवं. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. या. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काव्या मॅम कॉल का उचलत नाहीये? एवढी महत्वाची गोष्ट सांगायची आणि हा कॉल. हे गणराया, तुझ्यामुळे आज मी माझ्या बहिणीला सुखरूप घरी घेऊन येऊ शकले. आम्हा सगळ्यांची विघ्न दूर कर. आज आम्ही मनोभावे तुझी पूजा केली आहे. ही सेवा मान्य करून घे. आम्हा सगळ्यांवर अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. आई, गणपती बाप्पा आले आणि आपल्याला तर संकट पळवून लावलं. अंजली वाचली, पण आपणही वाचलो आणि आपल्यावर संशय नाही आला कोणाला. अगदी बरोबर. आणि त्यात महत्वाचं काय, काव्या अंजलीला तिच्या घरी घेऊन गेली. बरंच झालं म्हणा. नाहीतर ती इथे आली असती ना, तर काव्याच्या भीतीमुळे अंजलीचे पाय दाबा, हात दाबा, सेवा करत बसा, एवढंच काम असतं आपल्याला. मला तुम्हा दोघींची महत्वाचं बोलायचं. काय झालं आई, गप्प का बसलीस? काशू, मला ना मगाशी
काव्याचं वागणं थोडं विचित्र वाटलं ग. म्हणजे ती ना सतत आपल्याकडे रोखून बघत होती आणि हॉस्पिटलमधनं निघताना मला बोलली पण की तुमच्याशी काहीतरी बोलायचं. काय बोलायचं असेल का तिला? नाही म्हणजे तिला संशय तर आला नसेल ना? नाही ग, अंजलीची काळजी आहे ना म्हणून बोलली असेल तुला. नक्की? हो, म्हणजे मला तरी तसं वाटतं. आशू असं असेल ना तर ठीक आहे, पण ह्या मागे काही वेगळा विचार असेल तर? तुझीच वाट बघत होतो. ये. आणि हो, घरी सगळे आहेत. ये. आई, श्रेष्ठ, ये. गणपती बाप्पा, तुला तर माहितीच आहे की माझं विश्वजितवर किती प्रेम, आणि मला तो फक्त माझा व्हायला हवा. त्याच्या आणि माझ्या बाबतीत मी जे ठरवलंय ते सक्सेसफुल होऊ दे बाप्पा, प्लीज. काय ग, एवढं काय मागत होतीस बाप्पाकडे? बाप्पाकडे मागितलेलं सांगायचं नसतं ना? हो, पण मनापासून आणि योग्य ते मागितलं असेल तरच गणपती बाप्पा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतो, नाहीतर नाही. ये, बस. काव्या, आले आई. श्रेष्ठाताई, प्रसाद. थँक्यू. बाय द वे, अंजलीची तब्येत कशी आहे? ती बरी आहे, आराम कर. हो, तिला करू दे आराम. श्रेष्ठा, तुझ्या घरी गणपती असतो का ग? नाही म्हणजे तू कधी सणाला, आई वडिलांना भेटायला, गावाला जाताना कधीच दिसली नाहीस. कायम इथेच असतेस. तुझ्या आई वडिलांना पण तुला भेटावंसं वाटत असेल ना? हो ना, माझ्याही लक्षात आलं नाही कधी विचारायचं. कुठे असतात तुमचे आई वडील? ते इंदोरला असतात. अगं आई, ते काय आहे, श्रेष्ठा इथे मुंबईत करिअर करायला आल्या ना, तेव्हा त्यांच्यात आणि त्यांच्या घरच्यांमध्ये थोडे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. असं करू नये श्रेष्ठ. करिअर हे आईवडिलांपेक्षा मोठं नसतं. आईवडील आपल्या मुलांच्या भल्याचाच विचार करत असतात. असं करू नये, त्यांना समजून घ्यावं. आमचा विशू बघ, आईवडिलांचं सगळं ऐकतो, त्यांच्या मर्जीत राहतो. त्याचं भलं झालंय की नाही? हो, झालंय ना. पण कसं आहे ना आंटी, सगळ्यांचेच आई वडील तुमच्यासारखे समजूतदार नसतात. एनिवे, विश्वजित, तुम्ही काल हॉस्पिटलच्या गडबडीत होतात, तर बॉसने एक निरोप द्यायला सांगितलाय. काय? आपल्याला 2-4 दिवसांनंतर ऑफसाईटला 2 दिवसांसाठी जायचंय. ऑफसाईट? हो, मागच्या आठवड्यात सर बोलले होते ना. विसरलात का? हां हां हां, आठवलं.
विशू ते ऑफ म्हणजे ऑफ साईट ॲक्च्युली आई ऑफिसची काही कामं आम्ही शहराच्या बाहेर जाऊन करतो. मुंबईच्या बाहेर जाऊन करणं म्हणजे क्लायंट मीटिंग कॉन्फरन्स वगैरे हे सगळं मुंबईच्या बाहेर होतं. त्याला ऑफ साईट म्हणतात. हो का? बर. अंजलीला औषधं द्यायची वेळ झाली आहे. मी आलेच. दुर्वांचा हार करायचंय. मी पण आले. जरा तू बस बर का. नाही आंटी, मी पण निघते. तुम्ही सगळेच गडबडीत आहात, मी आरामात येईन. बरं. या येते. हो.